कसे आहात मंडळी? आता आलातच आहात ना, तर मग माझा पूर्ण व्हिडिओ बघूनच जायचा. मग माझ्या व्हिडिओला करायचं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. हा लिंकिंग रोडवरचा पुमाचा टी शर्ट घालून मी शायनिंग मारत ऑफिसला निघाले. पुमावाल्यांना माझी जरा दया आली असेल तर मला एक पुमाचा ओरिजिनल टी शर्ट गिफ्ट करतील. कोई तरीका है भीख मांगने का? हो सनकिस. बारीक होण्यासाठी मी एस्केलेटरचा वापर करायचा म्हणून आले, तर इथे हा माणूस स्वतःची सायकल घेऊनच एस्केलेटरवर चढतोय. मला पायऱ्यांवरून नाही जायचं होतं, म्हणून ट्रेन येईपर्यंत मी अशीच येण्यासारखी उभी होते, कारण मला ट्रेन क्रॉस करून त्या प्लॅटफॉर्मला जायचं होतं. आली ट्रेन आली. बस स्टॉपवर पोहोचल्यावर बघते तर काय, इथे कुत्रेही कोणी नव्हतं. पण मी येताच इथे गर्दी सुरू झाली. ही गर्दी बघून तर मला वाटत नाही लोक मला आत चढू देतील, पण आपण पण काही कमी नाही. सगळ्यांना ढकलून आतमध्ये जाऊन सीट पकडली. या दोघींकडे बघून तर असंच वाटतंय की यांनी कामाचे एल लावले आणि आता हे सगळं ते काम मिळून निस्तारतात. हे आमचे स्वप्नील सर कदाचित नाशिकमध्ये पाण्याची टंचाई असल्यामुळे इथून पाणी भरून घेऊन जातात. आता एवढ्याला मरून मी ऑफिसला आलेच आहे, तर थोडी काम करायची ऍक्टिंग तरी करूया. तेवढीच जरा माझी ऍक्टिंग करायची इच्छा तरी पूर्ण होईल. चिवडा खाण्यासाठी ही एमआय इथे आली होती आणि आता माझ्या कॅमेऱ्याचा फुटेज खाऊन गेली. शिट! कुत्रा मागे लागल्यासारखे सगळे ऑफिस सुटल्यावर पळत सुटतात. मग मी त्यांच्या मागून पळत गेले. पळता पळता अचानक चंद्रावर येऊन कसे पोहोचले मलाच कळेना. चंद्रावर पण एवढे खड्डे नसतील तेवढे कांजूरच्या स्टेशनच्या इथे खड्डे आहेत. घरी जाताना म्हटलं भाजी घेऊन जावी. हे वांग 50 रुपयाला म्हटल्यावरच मी खाली ठेवलं. भाजी महाग म्हणून मी तयार केलेली भाजी विकत घ्यायला गेली. आता कळेना की यातली भाजी कुठली घेऊ, म्हणून इनाविना टीका करत एक भाजी निवडून मी घरी गेले. भेटूया नंतर मग पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.